तुम्ही यायच्या आधी मी गाणं घातलेलं आहे, म्हणजे माझं काम मी केलेलं आहे. त्यामुळे सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि महाराष्ट्र बाजारपेठ ही अशीच वाढत वाढत जाओ, म्हणजे पुढच्या वेळेला जेव्हा त्यांचा वर्धापन दिन असेल तेव्हा पुढच्या वेळेला जेव्हा तुमचं वर्धापन दिन असाल तेव्हा 4 नाही तर 400 सेलिब्रिटी असतील आणि होत सोहळो षण्मुखानंद मध्ये होऊ दे असे शुभेच्छा देते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय कोकण. आणि विशेष म्हणजे गोयच्या भाषेत कौतिक, मालवणीत कौतिक आणि मराठीत कौतुक असं त्यांचं नाव असल्यामुळेच हो कौतुक सोहळो ते दरवर्षी करतात. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय कोकण. पण असो, आजचा हा महाराष्ट्र बाजारपेठचा 7वी अॅनिव्हर्सरीचा कार्यक्रम, 7वा वर्धापन दिन. 7व्याच्या वेळेस आम्ही सांगतो की हम सब आपके साथ है. खरं म्हणजे मी वर्षाताईला कन्फर्म केलं, म्हणजे 15-20 दिवसापासून इलेक्शनचं कॅम्पेन असल्यामुळं मी नाकारत होतो. अशोक कदम, दिलीप यादव यांनी एवढी चिवटपणे सांगितलं की नाही यायचं. मग वर्षाताईंना कन्फर्म केलं की तुम्ही येताय का, मला कॅम्पेनमधून बाहेर इकडे वापस यावं लागेल. ते म्हटले भावाची भेट घ्यायला मी आवर्जून येतो. म्हटलं मी बहिणीची भेट घ्यायला मीही उत्सुक आहे. मुळामध्ये बाळापूर हे कुठं सिल्लोड मधलं आमच्या मराठवाड्यातलं छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातला हा, ज्याचं कौतिक नवे कौतुक करण्यासाठी मी तो उपस्थित, त्याचं कारण असं आहे की हा माणूस टोस्ट आणि ब्रेड विकायचा लहानपणी आणि सुट्ट्यामध्ये छत्रपती संभाजीनगर मधल्या एका हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करायचा. गरिबीत जन्मणं हा गुन्हा नाहीये, पण गरिबीत जन्मून मोठे स्वप्न न बघणं हा मात्र गुन्हा. हे APJ अब्दुल कलामांचं वाक्य आहे. मला एक वाक्य आणखीन तुमच्यासाठी म्हणावंसं वाटतं. इस्त्रीचे कपडे घालून गुलामगिरी करण्यापेक्षा फाटके कपडे घालून स्वतःचा व्यवसाय कोणी उभा केला असेल तर तो कौतुक तुम्ही. तुमचं कौतुक करायला मला याच्यासाठी आवडलं. अहो, आम्हाला आमची लहान मुलं लग्न झाल्याच्या नंतर प्रेग्नन्सी, त्यातून पुन्हा मुलं, त्यांचा संसार बहारपर्यंत आम्हाला त्यांची काळजी घ्यावी लागते. आणि खरं सांगू, स्त्रियांचं आयुष्य तिथून सुरू होतं आफ्टर 40. आणि त्यांना त्यावेळेस कोणी परफॉर्मन्सला स्टेजच देत नाही. त्यांचं एक विश्व असतं, त्यांचं एक भावविश्व असतं. ते भावविश्व जपण्याचं काम आणि त्यांना स्टेज उपलब्ध करून देण्याचं काम हक्काचा भाऊ तुम्ही भेटला. मला खूप मनपूर्वक अभिनंदन करायचं तुमचं. मगाची स्टेजची ती मग सगळी पत्रिका बघितली आणि मी, शिल्पाला माहित नव्हता आजचा कार्यक्रम, तिला माहिती दररोज बॅग उचलतो आणि निघून जातो. मग सकाळी दररोज ब्रॉडकास्टला तिला पत्रिका पडली. म्हटली एवढ्या मोठ्या हिरोईन दिसत आहेत, मला यावं लागेल. मला म्हटले, तशी बोलली नाही ती, की माझ्या खूप नंदा तिथं दिसत आहेत. मी म्हटलं तुला 2 नंदा आहेत, एवढ्या नंदा कशा परवडतील त्यांचे लाड करायला. पण ती आली. आणि एक दिवशी अशीच बसलो होतो आम्ही, आणि मी घरात बसलो, आम्ही टीव्ही पाहत होतो, सुख म्हणजे काय असतं. आणि तिची मैत्रीण आली. मला म्हटली, काय ती मालिका एवढी भरकटली, तू काय बघत राहतेस? ती म्हणली, माझ्या मैत्रिणीचं मी कौतुक बघते वर्षाताईचं. आणि मला एक दिवशी मी आता येताना म्हटलं, ते म्हणले काय बोलणार आहे तुम्ही बहिणीवरती? म्हटलं मी एकच बोलणार आहे, अभिनेत्रीला वय विचारत नसतं, चांगलं रिलेशन लगेच बिघडून जातं. म्हणजे ते विचारलं की तुमचं रिलेशन बिघडलंच समजा. पण आम्ही जसं जन्मलो तसं ते तशीच मूर्ती, एकदम लक्ष्मीसारखी. माझ्या लहानपणी मी निर्माता दिग्दर्शक झालो होतो. माझ्याकडे पैसे बरे होते म्हणून एका मित्रांनी माझा उपयोग करून घेतला. म्हटले तुम्ही, एक नाटक आहे माझा मुलगा माझा वैरी, अर्थात प्रीतीचं मूल. आणि त्याच्यामध्ये एका माझा क्लासमेट मित्र होता, त्यांनी सासूचा रोल केला होता. आणि एक दुसरा मित्र होता, त्यांनी सुनेचा रोल केला होता. नेमकं असं व्हायचं की ती सासू एवढं मेकअप करायची की ती सून वाटायची. त्या मालिकेत मी तसंच झालं. ती गौरई वगैरे बघून मला वाटायचं की हे कसं उलट हे केलंय. तुम्हाला ती हिरोईनचं रूप दिलं असतं तिथलं तर ते चाललं असतं. आणि त्यांना सासूचं ते रड करणं हे ते सगळं बघून मला ते जरा आवडलंच नाही. मी म्हटलं हे पात्र उलट असायला पाहिजे होतं. मी वर्षाताईचं कौतुक ह्यासाठी करतोय की जगामध्ये जो भेडसावणारा प्रश्न आहे, एक तर ब्रेस्ट कॅन्सर किंवा HPV जे आम्ही करतो, जो गर्भाशयाचा कॅन्सर म्हणतात,
याला प्रिव्हेंट करण्यासाठी वर्षाताईंनी कॅन्सर पेशंट एड असोसिएशनच्या ह्याच्यामध्ये खर्चानी 1 रुपया न घेता जनजागृती करून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये सगळीकडे उपलब्ध झाल्या. आम्ही कोकणला एकदा जोडलं गेलो, ते माझ्या गावी आल्या. आम्ही HPV वॅक्सिनेशन फ्री ऑफ कॉस्ट करतो, आजही करतो तेव्हाही करतो, कारण महिलांना 6,000 रुपये परवडणार कसे. आणि त्या ह्याच्यात हे केलं की ते प्रिव्हेंट होतं अशा पद्धतीनं. मुळामध्ये ही जी माणसं आहेत ना, तुमचं स्थिर राहण्याचं कारण, तुमचा आलेख खाली न जाण्याचं कारण, तुमची पाय जमिनीवर आहे, नजर मात्र आकाश आहे, आणि तुम्ही मराठमोळी आहात. मग अशी शिपळ वाढवताना मला वाटलं ओमप्रकाश तुम्ही हे करा. किती चांगल्या पद्धतीनं सरळ पद्धतीनं शिपळ वाढलं गेलं. बारकाईने पाहत होतो मी. कौतिकांचं यासाठी मनपूर्वक अभिनंदन करतो. अनुजाताई, आम्ही तिथं माहीत नव्हतं ताई त्यांच्या मिसेस किती उत्साह आहे, एखाद्या लग्नातल्या ह्याच्यासारखा उत्साह त्यांचा. आणि मुलाला जी काही बक्षीस देताना मुद्दामून पुढं केलं जातं. मला आठवलं की माझा मुलगा एकदम लहान होता, 3-4 वर्षाचा होता, आणि कुस्तीचा फड चालला होता माझ्या गावामध्ये एक मोठा, महाराष्ट्र केसरीच्या ह्याची तयारी. 2 लाख रुपयाचं बंडल मी त्याच्या हातात दिलं. सांगितलं की तुला जी कुस्ती आवडेल त्याला तू ते पैसे द्यायचे. त्याला वाटलं 500 द्यायचं, त्याला वाटलं 1000 द्यायचं, 2000 द्यायचं, 3000 द्यायचं. बक्षीस कुठं द्यावं हे जे संस्कार असतात ना, ते अशा कार्यक्रमातून रुजवले जातात आणि त्यातून चांगला माणूस घडतो. त्यामुळं मी आज जास्त वेळ घेत नाही. या कार्यक्रमाला तुमचं त्यांचा संकल्प आहे की आज 50,000 बहिणी त्यांच्या सगळ्या या ह्याच्यावरती महाराष्ट्र बाजारपेठवरती 50,000 उपजीविका प्रत्यक्ष अप्रत्यक्ष भागविल्या जातात. आणि त्यांचा एक त्यांचं मनोदय आहे की लवकरात लवकर 1 कोटीपर्यंत जाण्याचा आणि 36 ठिकाणी असे काउंटर उभा करण्याचा 36 जिल्ह्यामध्ये हा मनोदय. माझा मराठी पुत्र, मराठवाड्यातला एक पुत्र म्हणून माझ्या मनपूर्वक शुभेच्छा. जिथं कमी असाल तिथं आम्ही असू, वर्षाताईकडून आणि आमच्याकडनं. वर्षाताईंनी नुसतं तुम्हाला प्रमोट केलं तरी होतं. एकतर तुम्ही कुठला जुगाराचा व्यवसाय करत नाही, कुठल्या मल्टीस्टेट किंवा कुठल्या FD करा, लॉटरीचं तिकीट लागल अशा पद्धतीनं नाही. मेहनतीतून कसं कमावं हे तुमच्याकडून शिकावं. आणि त्यातली त्यात दादर सारख्या या ठिकाणी तुमच्यावर विश्वास ठेवण्यासाठी जितक्या पद्धतीनं महिला उपस्थित झाल्यात, ही सगळ्यात मोठी तुमची कमाई आहे. मनपूर्वक शुभेच्छा देतो, थांबतो. धन्यवाद. धन्यवाद ओमप्रकाश शेट्टी साहेब, आपण काही मार्गदर्शन केलं. वर्षाताई खूप लहानपणापासून मी त्यांचा फॅन आहे. त्यांचे सिनेमे बघत आलो, त्यांना बघत बघत मोठा झालो. नाव किती मोठं झालं मला माहीत नाही, पण हो म्हणजे काय नाही, मी असं वय बोललेलो, वयाबद्दल काही बोललेलो नाही. मी जेव्हा लहान होतो तेव्हा त्याही लहानच असतील नाही का. म्हणजे मला एखादा माणूस किंवा एखादा फॅन भेटतो आणि तो म्हणतो की सर मी लहानपणी तुमचा सिनेमा पाहिला होता, तर मी त्याला म्हणतो अरे बाबा तू लहान होतास तेव्हा मीही लहान होतो. एनिवे खूप खूप आनंद झालाय मला. सन्मान, एखादं सन्मान चिन्ह असतं जनरली सन्मान करताना, पण 3-4 वस्तू सन्मानासाठी मिळाल्या, त्यामुळे अरे वा हा वेगळाच सन्मान आहे. आणि शिवाय बायकोला पैठणी मिळाली आणि त्या पैठणीचा रंग सगळ्यात वेगळा आहे असं वर्षाताई तिला म्हणाल्या. त्यामुळे माझे 4-5 दिवस तरी बरे जातील. आणि शिवाय नथही मिळाली मला वाटतं, नाही का. वा, आमच्या वाटेला काही पैठणी नाही आणि नथही नाही. एनिवे महाराष्ट्र बाजारपेठ आणि दांडगे परिवारांचा मी खूप खूप आभारी आहे. आणि त्यांचं असंच त्यांना यश लाभो, महाराष्ट्र बाजारपेठ खूप मोठी होत राहो. धन्यवाद. सॉरी मी डिस्टर्ब करतो. माझी विनंती, मी आयुष्यमानचा प्रमुख या नात्याने माझं कर्तव्य विसरू नये. आपल्या सर्व सभासदांसाठी मी फ्री ऑफ कॉस्टमध्ये आयुष्यमानचे 5 लाख रुपयाचे कार्ड काढून देणार आहे. त्यामुळे विनंती की एके दिवशी
तुम्ही सांगाल त्या दिवशी माझी यंत्रणा इथं असेल, ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी पांढरी शिधापत्रिका, पिवळी शिधापत्रिका आणि केशरी हे तिन्ही समावेश झाले, तुमच्यापासून माझ्यापासून माननीय मुख्यमंत्री महोदयापासून सामान्य लोकांपर्यंत. त्यामुळं त्याच्यासाठी परत मी तुम्हाला परत एकदा पुन्हा भेटेल. धन्यवाद. महाराष्ट्र नमस्कार, मी वर्षा उसगावकर. महाराष्ट्र बाजारपेठेच्या आजच्या कार्यक्रमाला म्हणजे 9 मे 2024 रोजी शिवाजी मंदिरला मी आले होते आणि अतिशय देखणा सुंदर असा कार्यक्रम झाला आहे. मला महाराष्ट्र बाजारपेठेचे जे मालक आहेत श्री कौतिकजी यांचं मला विशेष अभिनंदन करायचं आहे. त्यांच्या मिसेस ज्या आहेत अनुजाताई यांचंही मला अभिनंदन करायचं आहे. आणि इतक्या महिलांना ते घेऊन काम करतायत आणि त्यांच्यासाठी एक विधायक असं कार्य करतायत याचा मला अतिशय आनंद आहे. आणि सगळ्या महिलांची एक महिला मी आहे त्या दृष्टीने मला खूप बरं वाटलं की अतिशय स्तुत्य असा त्यांचा उपक्रम आहे आणि खूप देखणा असा कार्यक्रम झाला. अनेक जे मान्यवर आहेत वेगवेगळ्या इंडस्ट्रीमधले त्यांचा सत्कार झाला, त्यात माझाही त्यांनी सत्कार केला. याबद्दल मी त्यांचं खूप अभिनंदन करते. खूप छान झाला. सगळ्यात आधी मी बात करणार सगळ्यात आधी मी आभार व्यक्त करेन महाराष्ट्र बाजारपेठचे आणि दांडगे परिवाराचे. त्यांनी मला इथे बोलवलं, आमंत्रित केलं आणि आज 7वा वर्धापन दिन आहे आणि मला हा गुणगौरव पुरस्कार मिळाला आहे. त्यासाठी नामांकन केलं हेच माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे. खरं तर दांडगे सरांना मी बोलेन की प्रत्येक कलाकारामधला गुण हा ओळखता आला पाहिजे आणि ते प्रत्येक वर्षी आमच्यासारख्या कलाकारांना इथे बोलवून त्यांचा गुणगौरव करतात. आणि या वर्षी म्हणजे 7व्या वर्धापना दिवशी मी ठरले मानकरी या पुरस्काराचा. त्याबद्दल मी पुन्हा एकदा त्यांना धन्यवाद बोलते. आणि आतमध्ये प्रतिसाद तुम्ही बघितलाच असाल. खूप छान डान्स चालू आहेत, गाणी चालू आहेत. दादूसने आत्ता गायलं, खूप छान वाटलं. बायकांनी देखील खूप प्रतिसाद दिला आहे आणि प्रत्येक वर्षी अशाच प्रकारचा प्रतिसाद असतो. आणि मी अशी म्हणजे शुभेच्छा देईन त्यांना की इथून पुढे जे काही ते इव्हेंट्स करतील तर अशाच प्रकारे भरघोस प्रतिसाद असेल प्रत्येक बाईचा, प्रत्येक माणसाचा आणि प्रत्येक कलावंताचा. आणि ईश्वरचरणी मी प्रार्थना करते की अशाच प्रकारे त्यांनी इथून पुढे प्रगती करावी. आपली बाजारपेठ, महाराष्ट्र बाजारपेठ, आपली बाजारपेठ, महाराष्ट्र बाजारपेठ. खरोखरच या महाराष्ट्र बाजारपेठचा हा 7वा वर्धापन दिन आपण अतिशय जल्लोषाने साजरा केला. आपले सर्वांचे लाडके डॉक्टर कौतिक सरांनी मला बोलवलं आणि आज आपल्या तमाम माझ्या प्रेक्षकांना भेटण्याची मला संधी लागली. आज आपल्या मीडियामार्फत देखील मी सगळ्यांना सांगतो की अतिशय सुंदर आहे आपली बाजारपेठ, महाराष्ट्र बाजारपेठ. नक्की तरी आपण सगळ्यांनी या बाजारपेठला जॉईंट व्हा आणि खूप छानपैकी मला देखील खूप आनंद झाला कारण या ठिकाणी आल्यानंतर दिग्गज सर्व कलाकारांसोबत माझे रिलेशन आहेत, परंतु या ठिकाणी सगळ्यांना भेटताना खूप आनंद झाला. पुन्हा एकदा कौतिक सरांना मी खूप खूप शुभेच्छा देतो आहे. आणि माझे मित्र, माझे बंधू संतोषजी लिंबोरे साहेबांनी मला हे निमंत्रण दिलं, त्यांच्या निमंत्रणाला मान दिल्यानंतर मला येण्याची संधी लाभली. थँक्यू, खूप छान वाटलं. महाराष्ट्र बाजारपेठ नावाची गेली 7 वर्ष खूप चांगली संस्था, उत्तम बाजारपेठ महिलांसाठी भरपूर काम करतात आणि असं सगळं बघून आनंद होतो. मराठी माणूस उद्योगपती जेव्हा होतो तेव्हा मराठी माणसाला आनंद होणं साहजिक आहे आणि कार्यक्रम फार उत्तम होता. मला वाटतं महाराष्ट्र बाजारपेठ पुढे जाऊन काहीतरी मोठं करेल अशी आशा आहे. माझ्या बायकोने आग्रह केला, मला माहीत नव्हतं एवढं सगळं त्यांचं, तर बायकोच्या आग्रहास्तव मी आलो. पण आल्यानंतर मला कळलं की नाही, ती म्हणत होती ते खरं आहे आणि उत्तम काम करतात आणि माझ्या त्यांना खूप खूप शुभेच्छा. सर, उद्या हे आहे अक्षय तृतीया, त्या निमित्ताने आपण आपल्या चाहत्यांना काय संदेश द्याल? अक्षय तृतीया हां, उद्या सण आहे ना, 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे, तर आपण उद्या मदर्स डे आहे. ओके, उद्या मदर्स डे आणि मी पण एक आई आहे, तर मग आज मॅडमने सांगितलं मदर डेमध्ये विचारलं तुम्ही, आपण काय सांगतो? म्हणजे महाराष्ट्र जी बाजारपेठ आहे ती खरंच लेडीजसाठी आहे, तर मग उद्या मदर्स डे आहे, तर उद्या बाजारपेठ निमित्त तुम्ही इथे आला 7व्या वर्धापन दिनानिमित्त, तर उद्या मदर्स डे असल्यामुळे आपण एक आईला काय सांगाल? मुलांना काय संदेश द्याल? आईला आपण काय सांगू शकतो? आईच आपल्याला मार्गदर्शन करत असते आणि मदर्स डेच्या निमित्ताने सगळ्या माऊलींना चरणस्पर्श, त्यांच्यामुळे आपण आहोत
सगळे पुरुष आपण सगळे त्यांच्यामुळे आहोत. पुरुषांना उगाचच अहंकार असतो की आपण फार ग्रेट आहोत, पण त्याच्याशिवाय आपलं अस्तित्व नाही. त्यामुळे प्रत्येक माऊलीला सलाम. प्रत्येक महिन्याला आमच्याकडे डिस्काउंट असतात, बक्षीस असतात आणि भरपूर काही ऑफर असतात आणि सभासदांना आम्ही नेहमीच दिलेलं आहे. याच्यापुढेही असं देत राहू. फक्त एवढंच बोलेल की महाराष्ट्र बाजारपेठच्या ज्या सभासद महिला इथे आल्या होत्या त्यांनी आम्हाला भरभरून सहकार्य केलेले आहे आणि असेच सहकार्य, असेच प्रेम पुढे त्यांनी कायम आमच्यावर करावे एवढेच बोलते. थँक्यू सो मच. महाराष्ट्र बाजारपेठेला 1 मे 2024मध्ये 7 वर्ष कंप्लीट झाले आणि 8व्या वर्षात पदार्पण आहे. या 7 वर्षामध्ये सभासदांचं, टीम लिडरांचं आणि माझे जे फाउंडर मेंबर आहे सभासद यांचं एवढं प्रेम मिळालं. आज तुम्ही बघताय की हॉल संपूर्ण भरलेला होता आणि आज 12 वाजले तरीसुद्धा इथे हॉलमध्ये सर्व माझ्या बहिणी होत्या. तर मला खूप अभिमान वाटतो की एवढ्या रात्रीपर्यंत इथं थांबणं, कारण खूप दुरून महिला इथे आलेल्या आहेत, तरी पण 12 वाजेपर्यंत इथे थांबल्या. असं महाराष्ट्र बाजारपेठेत प्रेम आहे आणि असंच प्रेम त्यांनी अजून 18 वर्ष, कारण 18 वर्षामध्ये महाराष्ट्र बाजारपेठ 18,000 करोडचा होणार आहे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक सुपर मार्केट आपल्याला ओपन करायचं आहे आणि प्रत्येक तालुक्यामध्ये एक मिनी सुपर मार्केट. पहिले मुंबईमध्ये 5 सुपर मार्केट, त्यानंतर पुण्यामध्ये 5 सुपर मार्केट आणि आता ह्या वर्षामध्ये ठाणे आणि बोरिवलीमध्ये 2 सुपर मार्केट आपले मोठमोठे ओपन होतात. तर असंच प्रेम तुमचं राहू द्याल, कारण की आमचे स्टाफ, आमचे सहकारी लिंभोरे साहेब, सातपुते साहेब, सचिन श्रीधर साहेब हे माझे जे खंदेवीर आहेत, जवळच यांनी जवळच आज मेहनत घेतली आणि आज मला म्हणजे काहीच करायचं काम पडलं नाही, त्यांनी माझा संपूर्ण भार उचलला. असे आमचे सचिन श्रीधर आणि लिंभोरे साहेब यांना मी धन्यवाद देतो की महाराष्ट्र बाजारपेठ जर 18,000 करोडचा झाला तर ते नक्कीच लखपती करोडपती होणार. आणि परत एकदा तुमचं मीडिया अशा पुष्करजी आणि संपूर्ण मीडियावाले, खूप मीडियावाले इथे आले होते, दिग्गज कलाकार इथे आले होते, दिग्गज सगळे प्रत्येक वेगवेगळ्या क्षेत्रामधले इथे आम्ही लोकांना बोलवलं होतं आणि त्यांचा सन्मान केला. एवढं महाराष्ट्रावरती प्रेम आहे. त्यामध्ये संपूर्ण स्तरावरती जसं की डॉक्टर आहेत, वकील्स आहेत, मराठी ॲक्टर आहे, हिंदी ॲक्टर आहे, वेगवेगळ्या समाजामध्ये चांगलं काम केले आणि खास करून इथे आज म्हणजे वर्षा उसगावकर ताई आल्या होत्या आणि त्यांना एवढं खूप हे आवडलं आणि त्याच्यासाठी परत अजून एकदा ओमप्रकाश शेट्टी सर आले होते, जे भारत मिशनचे प्रमुख आहे महाराष्ट्राचे. त्यांनी सांगितलं की महाराष्ट्र बाजारपेठेला प्रत्येक जे सभासद असेल प्रत्येक सभासदाला आम्ही 5 लाखाचा इन्शुरन्स देणार आहे. त्यांनी आज इथे एवढं आव्हान केलं. मला खूप बरं वाटलं की एवढे मोठी व्यक्ती आज इथे आलेली आहे आणि महाराष्ट्रावर एवढं प्रेम आहे. तर मी सर्वांचं एकत्रितपणे धन्यवाद मानतो. असंच प्रेम, असाच आशीर्वाद, असंच सहकार्य आम्हाला 18,000 करोडपर्यंत कराल या अपेक्षेसह मी, माझी सौ अनुजा दांडगे, माझे पुत्र अद्विक दांडगे, भावी डिरेक्टर, 18,000 करोडचे मालिक आणि खास औरंगाबाद इथे आलेल्या माझी लाडाची साली निकिता घोरपडे आणि माझी मुलीसारखी नम्रता सोनावणे ह्या पण इथे आलेल्या आहेत आणि तुम्ही संपूर्ण तर सर्वांनी असंच माझं ते प्रेम कराल या अपेक्षेसह मी डॉक्टर कौतिक दांडगे. धन्यवाद. थँक्यू.